नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की यूट्यूबमध्ये बरेचसे अपडेट्स अनाऊन्स झालेले आहेत आणि 2023मध्ये यूट्यूब हा प्लॅटफॉर्म जो आहे हा क्रिएटर्ससाठी बदलणार आहे. तर यूट्यूब बदलत आहे आणि त्यामुळे नवीन क्रिएटर्स असतील किंवा एक्झिस्टिंग क्रिएटर्स असतील यांनी व्हिडिओ क्रिएशनला किंवा ओव्हरऑल क्रिएशनसाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आज आपण पाहणार आहोत. आता इथे तुमचा चॅनल किती मोठा आहे, म्हणजे त्याचे किती सबस्क्रायबर्स आहेत किंवा किती मेंबर्स आहेत, किती वर्ष तुम्ही चॅनल करताय किंवा तुम्हाला व्ह्यूज किती आहेत, या सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला आत्ता ठेवून देऊया. त्याचा विचार नको करायला. पण फक्त क्रिएशनच्या दृष्टीने जर का विचार केला तर अनेक गोष्टी यूट्यूब प्लॅटफॉर्म ह्या नवीन स्वरूपामध्ये येणार आहेत. 2023मध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी सगळीकडे रोल आउट होणार आहेत. त्याचं काही छोट्या प्रमाणामध्ये टेस्टिंग आत्ता सर्टन क्रिएटर्स बरोबर किंवा काही जिओग्राफिकल एरियाजमध्ये ऑलरेडी चालू केलेलं आहे. त्याच्यातला एक प्रायमरी किंवा मोठा अपडेट जर का आपण त्याला म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये यूट्यूब शॉर्ट्स हा जो प्रकार आहे, म्हणजे काय तर कुठलाही व्हिडिओ 1 मिनिटाच्या आधी 1 मिनिटाच्या आत जर का असेल तर ते यूट्यूब शॉर्ट्स आता मॉनिटाईज करायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच तुमच्या व्हिडिओजवरती जर का ॲड्स रन होत असतील, तुम्हाला यूट्यूबकडनं रेव्हेन्यू मिळत असेल तर यूट्यूब शॉर्ट्सवरती सुद्धा तुम्हाला ॲड्स दिसायला लागतील. आता याचा क्रिएटर्ससाठी काय फायदा आहे, तर जसं इंस्टाग्रामवरती रील्स पॉप्युलर आहेत, म्हणजे अटेन्शन स्पॅन कमी असल्या कारणाने 1 मिनिटाच्या आत तुम्ही जो काही संदेश असेल, म्हणजे एंटरटेनमेंट असेल, इन्फॉर्मेशन असेल, तुमचे थॉट्स असतील, या कुठल्याही गोष्टी जर असतील आणि त्या 1 मिनिटाच्या आत तुम्ही मांडत असाल तर इंस्टाग्रामवरती जसे रील्स पॉप्युलर झालेले आहेत तसेच यूट्यूबवरती सुद्धा शॉर्ट्स हा फॉर्मॅट हळूहळू पॉप्युलर होतोय. त्याचे मिलियन्स ऑफ व्ह्यूज बऱ्याच क्रिएटर्सना आहेत आणि त्याचा फायदा असा होणार आहे की जर का तुमचा चॅनल मोठे व्हिडिओज जास्त व्हायरल होत नसतील पण शॉर्ट्स व्हायरल होत असतील तर तुम्हाला ॲड रेव्हेन्यू मिळायला सुरुवात होईल. आता एक्झिस्टिंग जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ज्यांचे 30,000 किंवा 1,00,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, मी रँडम नंबर घेतोय, पण चांगले सबस्क्रायबर्स ज्यांचे आहेत आणि जे शॉर्ट्स अपलोड करत नाही आहेत त्यांच्यासाठी हा वेकअप कॉल आहे असं आपण म्हणू की त्यांनी शॉर्ट्स या फॉर्मॅटचा विचार करून 1 मिनिटाच्या आतले व्हिडिओज पोस्ट करायला चालू करायला हवं. अजून एक फीचर शॉर्ट्सच्याच बाबतीमध्ये असं टेस्ट आउट करतायत आत्ता, अजून ते रोल आउट झालेलं नाही आहे. पण यूट्यूब स्टुडिओ जे ॲप आहे ते करंटली iOSसाठी हे टेस्ट करतात, म्हणजे ॲपलचे डिव्हायसेस जे वापरत आहेत त्यांच्यासाठी हे टेस्ट करतायत की इन ॲप म्हणजे ॲपमध्येच तुम्हाला एक्झिस्टिंग व्हिडिओजमधले 60 सेकंद तुम्हाला सिलेक्ट करता येतील आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तिथल्या तिथे अपलोड करता येईल. यांनी तुमचे आधीचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यातलं कॉन्टेंट तुम्हाला शॉर्ट्समध्ये करता येऊ शकतं. ते फीचर अँड्रॉइडकडे किंवा इंडियन कॉन्टिनेंटमध्ये किंवा आपल्या भारतात जर का हे जेव्हा केव्हा अपडेट रोल आउट होईल तर तेव्हाची गोष्ट तेव्हा आपण आत्ता एक्झिस्टिंग व्हिडिओज जे तुमचे आहेत याचं शॉर्ट्स व्हर्जन करून, म्हणजे एका व्हिडिओ समजा तुमचा 10 मिनिटाचा असेल तर त्याच्यात 4 ते 5 शॉर्ट्स नक्कीच निघू शकतात. आणि हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे काही लोक बऱ्यापैकी अपडेट घेत असतात आणि त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता की यूट्यूब शॉर्ट्सची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे. तर याला थंब रूल किंवा असं काय म्हणतात एक बेसिक रूल असं काही नाही आहे, पण जितकी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तितकं तुमचं लोकांपुढे याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे मी असं रेकमेंड करेन की ॲटलिस्ट 1 किंवा 2 शॉर्ट्स पर डे असं जर तुम्ही टाकायला लागलात तर तुम्हाला जास्त व्ह्यूअरशिप किंवा जास्त सबस्क्रायबर्स मिळण्याची शक्यता निर्माण होते. दुसरा एक अपडेट असा आहे की आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आत्ता अशी परिस्थिती आहे की ज्यांचे चॅनल्स खूप छोटे आहेत किंवा
आत्ता नुकते चालू केलेले आहेत. तर त्यांना थोडासा अवघड पार्ट असा वाटतो, की 1000 सबस्क्रायबर्स कधी होणार आणि 4000 तास व्ह्यूइंग अवर्स झाल्यानंतर मॉनिटायझेशन होणार किंवा माझा चॅनल इतका छोटा आहे, तर माझे व्हिडिओज व्हायरल होणं खूप अवघड आहे किंवा त्याला खूप वेळ लागेल. तर आता ही गोष्ट YouTube चेंज करणार आहे. चांगली गोष्ट अशी आहे, की जे छोटे चॅनल्स आहेत, तर त्यांना व्हायरल होण्याचा किंवा जास्त सबस्क्रायबर्स पटकन मिळवण्याचा चान्स आता YouTube देणार आहे. याचं प्रायमरीली मुख्य कारण असं आहे, की त्यांना कंटेंट चांगलं हवं आहे. म्हणजे YouTube प्लॅटफॉर्मवरती जर का चांगलं कंटेंट तयार होत असेल, तर ते आज कधीही, कुठेही किंवा तुमच्या चॅनलच्या नंबर्स लक्षात न घेता हे व्हायरल होऊ शकतं, जर तुमचं कंटेंट चांगलं असेल तर. आता जे मोठे चॅनल्स आहेत, म्हणजे ज्यांचे चांगले सबस्क्रायबर्स आहेत, ते आत्तापर्यंत अशा मानसिकतेमध्ये होते, की अरे आपल्याकडे 2,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000 सबस्क्रायबर्स आहेत. त्यामुळे आपण कुठलाही व्हिडिओ टाकला तरी तो सर्टन नंबर्सपर्यंत जाईल आणि मग एखाद दुसरा व्हिडिओ ब्लो अप होईल, म्हणजे जास्त व्ह्यूज येतील 5,00,000, 10,00,000च्या वरती. पण त्यांच्यासाठी सुद्धा हा अपडेट महत्त्वाचा आहे, कारण आता अशी गॅरंटी राहणार नाहीये आणि ती कशी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सो YouTube आता बेसिकली काय करणार आहे, की एखादा व्हिडिओ जेव्हा आपण रिलीज करू, तो इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचे किती सबस्क्रायबर्स आहेत, हे डोक्यात न घेता किंवा हे लक्षात न घेता, एका ठराविक ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ दाखवण्यात येईल. उदाहरण देतो, की समजा तुमच्या चॅनलला 2 चॅनल आहेत, की एक चॅनलवरती तुमचे 1200-1300 सबस्क्रायबर्स आहेत आणि एक दुसरा चॅनल आहे ज्याचं 40,000 सबस्क्रायबर्स आहेत. तर आत्तापर्यंत असं होतं, की जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि ज्यांनी नोटिफिकेशन ऑन केलेलं आहे ह्याच्यासाठी अपडेटसाठी, तर त्यांना व्हिडिओ दाखवला जाईल आणि तुमचे व्ह्यूज वाढतील. पण आत्ता असं होणार आहे, की दोन्ही चॅनल्स जे 1200-1300 सबस्क्रायबर्स आहेत आणि 40,000 सबस्क्रायबर आहे, हे दोघांचेही व्हिडिओ साधारण आत्ता आपण एक्झाम्पलसाठी घेऊया, की 500 लोकांना हा व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे किंवा 300 लोकांना हा व्हिडिओ पहिल्यांदा दाखवता येईल. म्हणजे दाखवेल YouTube. त्याच्यातनं जो रिटेन्शन टाईम आहे, म्हणजे किती ह्या 300 लोकांमधनं किती लोकं किती वेळ हा व्हिडिओ पाहतायत हे तपासलं जाईल. आणि जर का त्याचा रिटेन्शन टाईम चांगला असेल, म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ जर 50% रिटेन्शन टाईम जर दाखवत असेल, म्हणजेच 5 मिनिटं जर का लोकं बघत असतील, तर अशा चांगल्या रिटेन्शन टाईमचा व्हिडिओ हा अजून लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. आता जर 1200 सबस्क्रायबर्स किंवा 1300 सबस्क्रायबर म्हणजे छोटा जो चॅनल आहे, ह्याचा रिटेन्शन टाईम जर 40,000 वाल्या चॅनलपेक्षा जर चांगला असेल, तर तो व्हिडिओ 40,000 सबस्क्रायबर्सच्या चॅनलच्या ऑडियन्सपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा जो दुसरी स्टेप आहे, तिथे पण जर का रिटेन्शन चांगलं होत असेल, तर मग नॉन सबस्क्रायबर्सना आणि मोठ्या ऑडियन्सला हा व्हिडिओ दाखवण्यात येईल आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे व्ह्यूज, खूप सारे सबस्क्रायबर्स मिळायचा चान्स आहे. आता जे मोठे चॅनल्स आहेत, म्हणजे जो जो 40,000 वाला आपण चॅनल बघू, त्याचे क्रिएटर्स असं म्हणू शकतील, की "अरे बापरे! म्हणजे आता या सबस्क्रायबर्सचा काही उपयोगच नाहीये." तर तसं नाहीये. याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? किंवा कुठल्याही क्रिएटरला काय शिकण्यासारखं आहे, की आता नुसता 10-15 मिनिटाचा आपण बोलतोय किंवा काहीतरी करतोय असा व्हिडिओ शूट करून, एडिट करून तो पोस्ट करणं. याच्यापेक्षा आता तो व्हिडिओ क्रिएटिव्ह कसा करता येईल किंवा जास्त एंगेजिंग कसा करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे हुक्स कसे निर्माण करता येतील. त्याच्यामुळे हे आपण जसा व्हिडिओ करतोय त्यांनी रिटेन्शन टाईम कसा वाढेल, आपला व्हिडिओ अनेक लोकं जास्त वेळ कसा बघतील, याकडे आता लक्ष द्यायची गरज आहे. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. त्यातली काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला देतो, की पहिले 30 सेकंद, पहिले 60 सेकंद हे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट जी हुक असेल त्याला किंवा तुमच्या विषयाच्या संबंधी एखादी फॅक्ट असेल, एखादी टिप असेल किंवा एखादी सिक्रेट असेल किंवा अशी गोष्ट असेल जी लोकांना माहिती नाहीये. किंवा तुम्ही असं काहीतरी सांगू शकता, की आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे. त्याच्या आधी आपण बॅक स्टोरी ऐकूया वगैरे, वगैरे.
तर पहिले 60 सेकंद 90 सेकंद ह्या हुक निर्माण करणं किंवा एखादं ह्युमर त्याच्यामध्ये ॲड करणं, एखादं ॲडव्हेंचर त्याच्यामध्ये ॲड करणं, डिपेंडिंग ऑन तुमचा जो काही सब्जेक्ट असेल. तर त्यासंबंधी ते फुटेज किंवा त्याचं एडिट तिथे असणं पहिल्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये, हे तुमच्या व्हिडिओच्या रिटेन्शन टाईमला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मदत करेल. ते झाल्यानंतर तुम्ही मुद्द्यावरती किती पटकन येताय आणि त्याच्यामध्ये माहिती किती पॉवरफुल देताय, हा सुद्धा त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. त्यामुळे थोडंसं स्क्रिप्टिंग करणं, थोडंसं शॉर्ट डिव्हिजन करणं असेल, तुमचा व्हिडिओ प्लॅन करणं असेल, तुमच्या व्हिडिओची फ्रिक्वेन्सी प्लॅन करणं असेल, या सगळ्या गोष्टी आता टॉप क्रिएटर्सना किंवा जे पॉप्युलर क्रिएटर्स आहेत यांनी लक्षात ठेवणं, त्याच्यावरती थोडासा वेळ खर्च करून ते तसे व्हिडिओ बनवणं, हे फार, फार, फार म्हणजे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की ह्या अपडेटमध्ये हे सगळं अल्गोरिदम बेस्ड होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन नसणार आहे. त्यामुळे सिस्टमला जे दिसतंय किंवा तुमचा रिटेन्शन टाईम जर का कमी होत असेल, तर त्याच्याकडेही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे आणि तो इम्प्रूव्ह कसा करता येईल, ह्या थोड्याशा एक्सपेरिमेंट्स रन करून आपण ह्या नवीन YouTubeला सामोरं गेलं पाहिजे. आता हे 2023 मध्ये जरी अपडेट होणार असले, तरी याची सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे. त्यामुळे आता आपण हा एपिसोड रेकॉर्ड करतोय सप्टेंबर एंडला. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आपल्या हातात 3 महिने आहेत. तर 3 महिन्यामध्ये तुमचा व्हिडिओ क्रिएशनचा किंवा व्हिडिओ एडिटचा खेळ तुम्हाला बदलावा लागेल. कारण त्यामुळे तुम्हाला 2023 मध्ये जेव्हा या सगळ्या अपडेट्स फुल फ्लेज रोल आउट होतील, तेव्हा तुम्ही तयार असाल आणि ऑब्व्हियसली नवीन सबस्क्रायबर्स मिळत जातील, नवीन व्ह्यूज मिळत जातील, तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. मॉनिटायझेशनच्या बाबतीत सुद्धा बरेचसे अपडेट्स YouTubeनी प्लॅन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्रिएटर्सना बऱ्यापैकी चांगलं मॉनिटायझेशन मिळावं, या दृष्टीने बरीच पावलं उचललेली आहेत. ॲनालिटिक्स जो डॅशबोर्ड आहे, म्हणजे तुम्ही जर सीझन्ड यूट्यूबर असाल किंवा फ्रिक्वेंटली YouTube स्टुडिओ वापरत असाल, तर तुम्हाला दिसेल की ॲनालिटिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी अपडेट होत आहेत, नवीन-नवीन टॅब्स ॲड होत आहेत. किती लोकं, कशी लोकं बघतायत, हे सगळं तुम्हाला जास्तीत जास्त डेटा ॲनालिसिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यामुळे त्याच्याकडेही मधनं-मधनं लक्ष ठेवणं, त्यानुसार काही व्हिडिओजमध्ये चेंजेस करणं असेल, व्हिडिओ पोस्टिंगचे टायमिंग्स, त्याचे रिकमेंडेशन्स, या सगळ्या गोष्टी ॲनालिटिक्स टॅबमध्ये तुम्हाला दिसतात. अजून एका अपडेटची चर्चा थोडीशी रंगलेली आहे म्हणजे इंटरनेटवरती. Reddit असेल, Twitter असेल किंवा ओव्हरऑल YouTube कम्युनिटी जर का तुम्ही फॉलो करत असाल, तर त्याच्यामध्ये स्किप ॲड हे जे बटन आहे, ते काढून टाकायचा विचार YouTube करत आहे. त्याच्यात काय म्हणता येईल त्याला, 2-3 पर्स्पेक्टिव्हज आहेत. जर टीव्हीचा तुम्ही विचार केलात, टीव्हीवरती जसे ॲड्स असतात, त्या आपल्याला स्किप नाही करता येत. आपल्याला चॅनल बदलता येतो. पण व्हिडिओमध्ये जी ॲडचं 5 सेकंदानंतर जे स्किप ॲड हे बटन यायचं, ते जर का गेलं, तर तुम्हाला 10 किंवा 15 किंवा 20 सेकंदाच्या मोठ्या ॲड्स तुम्हाला कंपल्सरी बघाव्या लागतील YouTubeवरती. आता याच्यात 2 गोष्टी होऊ शकतात. म्हणजे रादर याच्यात 2-3 गोष्टी होतील, की एकतर जर का ॲड्स टार्गेटेड असतील, व्यवस्थित असतील, तर आपण पाहतो कारण आपल्याला व्हिडिओ बघायचा असतो. यामुळे क्रिएटर्सना फायदा होईल आणि त्यांना ॲड रेव्हेन्यू त्यांचा वाढू शकतो. दुसरं असं होऊ शकतं, की या ॲड्सचा इतका कंटाळा येऊ शकेल, की आपण YouTube हा प्लॅटफॉर्म सोडून देऊ किंवा आपण YouTubeवरती जास्त व्हिडिओज पाहणार नाही. पण ती शक्यता थोडी कमी वाटते. पण एक एक नाराजीचा सूर काइंड ऑफ येऊ शकतो आणि तिथे क्रिएटर्सना ती भीती आहे, की जर का लोकांनी कमी चॅनल पाहिला, तर ऑब्व्हियसली त्यांचं म्हणणं जे आहे किंवा क्रिएटर्स चा जो चॅनल आहे तो पॉप्युलर होणार नाही आणि अ, जे जे लोकं मेजर रेव्हेन्यू ह्याच्यातनं मिळवतात, त्यांना तो फटका बसण्याची थोडीशी शक्यता आहे, की जिथे त्यांचा रेव्हेन्यू थोडासा ड्रॉप होऊ शकतो. अजून एक फायदा असा मला वाटतोय, की YouTube हा प्रयत्न असेल, की ॲड्सला कंटाळून किंवा 10-15 सेकंदाच्या ॲड्स जास्त वेळा न पाहण्यासाठी जर लोकं YouTube प्रीमियमला जर का शिफ्ट झाली
आणि त्यांचे सबस्क्रिप्शन्स तिथे वाढले. तर मग तिथेही थोडासा रेव्हेन्यूला यूट्यूबला पण फायदा होईल आणि क्रिएटर्सना सुद्धा प्रीमियमचा जी स्ट्रीम असते तुमच्या ॲनालिटिक्समध्ये तुम्हाला दिसून येईल. तर तिथे सुद्धा तुम्हाला तो फायदा दिसायची किंवा तो एक इम्प्रूव्हमेंट दिसायची शक्यता यूट्यूबनी विचारात घेतली असू शकते. तर हे खूप महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत. अजून बरेचसे अपडेट्स मला क्रिएटर्स चॅनलवरती तुम्ही बघू शकता. तर हे सगळे अपडेट्स तुमच्याबरोबर शेअर करायची माझी इच्छा होती आणि याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्या. तुम्ही एक्झिस्टिंग क्रिएटर असाल तर तुम्हाला तुमचा गेम बदलणं अनिवार्य आहे आणि जर का तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल आत्ता चालू करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न पडेल की अरे बापरे, या सगळ्या कठीण गोष्टींमधनं किंवा या सगळ्या नवीन अपडेट्समधनं मला किती स्कोप आहे किंवा मी चॅनल आत्ता चालू करू शकतो का? तर तुम्ही नक्कीच चॅनल चालू करू शकता. त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी एकदा तुम्हाला परत सांगतो की व्हिडिओ क्वालिटी उत्तम असणं गरजेचं आहे. स्मार्टफोन्स तुमचे सध्या खूप चांगले आहेत त्यामुळे तिथनं व्हिडिओ शूट करणं अगदीच काही हरकत नाही. तिथे लाइटिंग चांगलं असणं गरजेचं आहे. ऑडिओ हा पार्ट 50% महत्त्वाचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. खूप आवाज असलेल्या ठिकाणी किंवा अगदी फक्त मोबाईल किंवा कॅमेराच्या इनबिल्ट ऑडिओ माईकमधनं रेकॉर्ड करणं ह्याच्यापेक्षा एक लेपल माईक असेल, साधा स्टुडिओ माईक असेल, ह्या डिव्हाइसेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा थोडेसे. ₹1000-1200 चांगले लेपल माईक्स मिळतात. तर ते घ्या. ते मोबाईलला कनेक्ट होतात, ते कॅमेऱ्याला कनेक्ट होतात. तुमचा ऑडिओ हा खूप महत्त्वाचा घटक आहे व्हिडिओमधला आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. लाईट चांगला असू दे, व्हिडिओ क्वालिटी चांगली असू दे, विषय ज्याविषयी तुम्ही बोलताय त्याच्याविषयी तुम्ही पॅशनेट असलं पाहिजे. त्याच्याविषयी तुम्हाला सखोल ज्ञान असलं पाहिजे आणि तिथे कुठेही आपण खूप जास्त स्क्रिप्टेड बोलतोय किंवा जितकं जास्त ऑर्गॅनिक होईल याकडे लक्ष जर का असेल, तर तुमचं काम बऱ्यापैकी सोपं होतं. त्याचा स्ट्रेस तुम्हाला येणार नाही. आता ह्याच्यासाठी एक छोटीशी लिटमस टेस्ट तुम्हाला सांगतो, की तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे आणि तुम्हाला विषय काय निवडायचा आहे याच्यावरती तुमचं थोडासा विचार चालू आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मला जर का फोटोग्राफी किंवा मार्केटिंग किंवा ई-कॉमर्स बिझनेस किंवा अशा इलस्ट्रेशन असेल, प्रोक्रिएट असेल, व्हॉटएव्हर ज्या काही गोष्टी मी करतो, तर तिथे जर का मला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, तर एक सिंपल लिटमस टेस्ट अशी आहे, की आपल्याला आवडणाऱ्या विषयामध्ये आपण जर चॅनल चालू करत असू, तर 15 मिनिटामध्ये 50 व्हिडिओ टॉपिक्स जर तुम्ही पटकन लिहू शकत असाल, परत एकदा सांगतो, तुमच्या आवडत्या विषयामध्ये 15 मिनिटात जर 50 टॉपिक्स किंवा 50 असे व्हिडिओचे आयडियाज जर तुम्ही 15 मिनिटात लिहू शकत असाल, तर नक्कीच तुम्ही त्या विषयामध्ये यूट्यूब चॅनल चालू करू शकता, तुम्ही पॉडकास्ट चालू करू शकता किंवा Instagram पेज चालू करू शकता. याचं कारण असं आहे, की जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते, मनापासून येते, त्याच्याविषयी ज्ञान आहे, त्याच्याविषयी एक्सपिरियन्स आहे, त्याच्याविषयी बोलण्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करावी लागणार नाही आणि त्यामुळे 50 विषय जर 15 मिनिटात पटकन तुम्हाला लिहिता आले, तर हा एक संकेत आहे, की तुम्ही याविषयी चॅनल चालू करू शकता. पण तुम्हाला 20-25 अर्धा तास खूप वेळ विचार करायला लागत असेल, की बाबा काय बोलायचं? तर मी रेकमेंड करीन, की तुम्ही त्या विषयातलं चॅनल चालू करू नका. ह्याचं कारण असं आहे, की तुम्हाला 50 व्हिडिओवरती थांबायचं नाहीये. तुम्हाला 100, 150, 200 व्हिडिओज बनवायचे आहेत आणि तेव्हाच तुम्हाला या सगळ्या YouTubeचे जे नंबर्स आहेत, लुक्रेटिव्ह नंबर्स आहेत, याची टेस्ट जी आहे किंवा याचा अनुभव जो आहे, तो तुम्हाला घेता येणार आहे. कारण कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य तुम्हाला ठेवणं, उत्तम क्वालिटी, व्हॅल्यू ॲड तुमच्या विषयामध्ये किंवा व्हॅल्यू क्रिएशन ज्याला आपण म्हणतो कंटेंटनुसार, तर ते तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मंडळी YouTube 2023 साठी तयार राहा. YouTube बदलतंय. तुम्हीही बदलण्याची गरज आहे. तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी ट्राय आउट करायची गरज आहे आणि हे अपडेट्स आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगले आहेत. असा जर का सकारात्मक विचार ठेवून आपण YouTubeच्या आपल्या काही स्ट्रॅटेजीज बदलल्या, तर नक्कीच तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतील, चांगले सबस्क्रायबर्स मिळतील आणि
ऑब्वियसली मॉनिटायझेशन हा जो एक जिव्हाळ्याचा विषय आहे यूट्यूबर्ससाठी, तर तोही मिळेल. बरेच ब्रँड कोलॅबरेशन्स मिळू शकतात. शॉर्ट्सवरती कॉन्सन्ट्रेट करा. तर असा एक बारीक सिनॉप्सिस शेवटी देऊन मी आजचा एपिसोड संपवतो. आपण भेटूया पुढच्या मंगळवारी अशाच एखाद्या नवीन टॉपिकवरती किंवा नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत राम राम.